Global Teacher Prize 2020 is Ranjit Desale. नमस्कार, मी सुवर्णा धानोरकर. रोकठोकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. काल दुपारपर्यंत चर्चा होती ती शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांमध्ये कोण विजयी होणार त्याची. मात्र दुपारनंतर चर्चा सुरू झाली ती फक्त एका व्यक्तीची आणि ते म्हणजे ग्लोबल टीचर अवॉर्ड विनर रणजित दिसले. ते आज आपल्यासोबत आहेत. फक्त झी 24 तासवर ते आहेत आणि त्यांच्यासोबत आपण पुढची काही मिनिटं गप्पा मारणार आहोत. त्यांचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत हे जाणून घेणार आहोत. रणजित सर, खूप खूप स्वागत तुमचं. खूप खूप धन्यवाद झी 24 तासच्या चर्चेमध्ये सहभागी केल्याबद्दल. खरं तर मला प्रेक्षकांना सगळ्यांना सांगायचे की रणजित दिसले यांच्याविषयीची बातमी झी 24 तासनं दाखवली होती आणि आज तेच रणजित दिसले सर आपल्या सोबत आहेत, आपल्याशी गप्पा मारणार आहेत. सर, सगळ्यात आधी मला जाणून घ्यायचं आहे ते काल ज्या वेळेला स्टीफन फ्राय यांनी तुमच्या नावाची घोषणा केली त्यानंतर तुम्ही जी रिॲक्शन दिली होती ती प्रचंड व्हायरल झालेली आहे. सगळ्यांना ती रिॲक्शन खूप आवडली आहे. पण त्यात एक विशेष लक्ष देण्यासारखं होतं ती म्हणजे तुम्ही आईच्या मिठीत गेलेलात. आई ही पहिली गुरु असते असं म्हणतात आणि तुम्ही स्वतः शिक्षक आहात आणि तुम्ही आईच्या मिठीत जाताना दिसलात. काल तुमच्या आयुष्यातला एक चांगला क्षण होता त्यावेळेला. हा, तो एक क्षण आपण त्याच्याकडे आपण कितीही मोठे झालो किंवा कितीही आपले यश आपण मिळवलं तरी आपल्या आईसाठी आपण एक छोटंसं बाळच असतो आणि ती त्यावेळची एक उत्स्फूर्तपणे दिलेली प्रतिक्रिया होती आणि त्या माऊलीच्या डोळ्यातले तुम्ही अश्रू पाहिले असतील आणि तो क्षण हा जीवनातला एक अविस्मरणीय क्षण आहे असं मला वाटतं. आणि एका आईच्या डोळ्यातून ओघळणारे ते अश्रू, आनंद अश्रू, हेच तुम्हाला मला वाटतं त्या भावनेला योग्य प्रकारे व्यक्त करण्याचं एक माध्यम होतं असं मला वाटतं. सर, तुमची रिॲक्शन कालपासून खरं तर सगळ्या चॅनलवर दाखवली जाते, पण तुम्ही झी 24 तासच्या माध्यमातून आता सगळ्यांशी बोलताय तर तुमचे फ्युचर प्लॅन्स सगळ्यांना ऐकायला आवडतील. काय आहेत तुमचे फ्युचर प्लॅन्स आता? आम्ही काय करतोय की आता जसं रणजित डिसले हा एकमेव शिक्षक ठरू नये अशी माझी खूप मनापासूनची इच्छा आहे. माझ्यासारखे असे अनेक हजारो लाखो शिक्षक या देशामध्ये तयार व्हावेत आणि अशा शिक्षकांचे एक चांगलं सकारात्मक काम करणाऱ्या शिक्षकांचं नेटवर्क तयार करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. आणि त्याच वेळेला मी लेट्स क्रॉस द बॉर्डर्स या प्रोजेक्टच्या माध्यमातून 2030 सालापर्यंत जगातल्या 8 अशांत देशांमधल्या मुलांची पीस आर्मी तयार करतो आहे. जवळपास 50,000 मुलं आम्हाला जॉईन होतील असा आमचा विश्वास आहे. तर या मुलांच्या माध्यमातून आम्ही शांततेचा पुरस्कार करतो आहोत, शांततेच्या विचारांची रुजवणूक या मुलांमध्ये करतो आहोत, जेणेकरून हेच उद्याच्या भविष्याचे नागरिक असतील, यातलाच कुणीतरी एखादा त्या देशाचा पंतप्रधान होईल आणि सर्व समस्यांवरती शांततेच्या मार्गातून कशी सोडवणूक करता येऊ शकते हा विचार आम्ही त्या मुलांच्या मध्ये रुजवण्याचं काम करतोय. हे विचार जास्तीत जास्त मुलांमध्ये रुजावे अशी अपेक्षा आम्ही करतो आणि झी 24 तासच्या माध्यमातून तशा शुभेच्छा सुद्धा आम्ही तुम्हाला देतोय. पण दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या वेळेला तुमच्या नावाची पुरस्कारासाठी घोषणा झाली त्यानंतर लगेचच तुम्हाला जी पुरस्काराची रक्कम मिळणार आहे त्यातली अर्धी रक्कम तुम्ही उपविजेत्यांना देण्याचं ठरवलेलं आहे. का नेमकं असं ठरवलेलं आहे? काय त्यामागचा तुमचा उद्देश? आपण त्यांना उपविजेते म्हणणं असं थोडंसं संयुक्तिक ठरणार नाही असं मला नेहमीच वाटतं आहे आणि त्यावेळेस पण नक्की माझ्या मनात तीच भावना होती. वी ऑल आर इक्वल्स, आम्ही सगळे एकच आहोत. फक्त आय एम जस्ट फर्स्ट अमंग द इक्वल्स. मला त्या समानातला फक्त पहिला म्हणून मान दिलेला आहे. पण या सर्वांचं प्रयत्न, सर्वांचे कष्ट हे देखील तितकेच महत्वाचे आहेत जितके माझ्या प्रयत्नांचा तुम्ही आज गौरव करता आहात. कारण टीचर्स वर्क फॉर द आउटकम्स, नॉट फॉर द इन्कम्स. शिक्षक स्वतःचं जीवन, स्वतःचं आयुष्य हे त्या मुलांसाठीच त्यांनी अर्पण केलेलं असतं. अशा शिक्षकांना पैशाचा मोह होणे ही काही पैशाचा मोह होण्याचं काही कारणच नाही. मला असं वाटतं की मी एकटा प्रयत्न करण्यापेक्षा माझ्यासोबत अजून 10 चांगले शिक्षक जोडले गेले तर आम्ही कोलॅबोरेटिव्हली, कलेक्टिव्हली एफर्ट्स करून या जगाला एक चांगला नेतृत्व देऊ शकतो. जगातला जे भविष्य जगातल्या नागरिकांना अपेक्षित आहे, जे चांगलं जग त्यांना अपेक्षित आहे, याच्यासाठी एकटा रणजित डिसलेचे प्रयत्न पुरेसे होणार नाहीत. म्हणून मी त्या 10 जणांसोबत प्राइस मनी शेअर करतोय, ज्याच्यामुळे त्याही देशातल्या मुलांच्या करिता गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी तो पैसा खर्च केला जाऊ शकतो. सर, काल संध्याकाळपासून तर तुमची बातमी आम्ही दाखवतोच आहे, सगळेच चॅनल दाखवतात. पण याआधी जेव्हा आम्ही तुमची बातमी दाखवली होती तेव्हाची दृश्य सुद्धा आम्ही सतत दाखवतोय. आता छोटी छोटी गुलाबी ड्रेसमधली मुलं डान्स करत होती, तुम्ही त्यांना डान्स करत कविता शिकवत होतात. हे सगळं करताना प्रचंड मेहनत घ्यावी लागते. पण ज्या वेळेला तुम्ही पहिल्यांदा शिक्षक म्हणून शाळेत गेलात त्यावेळेला तुमच्या मनात होतं हे सगळं आपल्याला पुढच्या काही वर्षात करायचं आहे? आताची जे तुम्ही ग्लोबल क्लासरूम पाहताय आणि जे मी पहिल्या दिवशी त्या शाळेमध्ये पाऊल ठेवलं होतं त्यावेळेसचा क्लासरूम हा
खूप जमीन आसमानाचा फरक होता. ज्या वर्गखोलीत तुम्ही आता जे आपण दृश्य पाहिलेले आहे टीव्हीवरती, तीच वर्गखोली एकेकाळी एक गोठा म्हणून वापरली जात होती. आणि त्यावरून तुमच्या लक्षात येईल की माझ्यासमोर किती प्रचंड आणि खडतर असे आव्हानं होती. मात्र हे आव्हान पेलण्यासाठी मी सज्ज होतो. अपेक्षा आपण फळाची न करता आपण प्रयत्न करत राहणे आणि मुलांच्या जीवनामध्ये काही सकारात्मक बदल घडवणे आणि त्याच्यासाठी त्यांना लागणारे वेगवेगळे अध्ययन अनुभव देत राहणे, हाच माझा कायम प्रयत्न राहिलेला आहे. कोणत्याही पुरस्काराची किंवा कोणत्याही फळाची अपेक्षा मी करत नाहीये. त्याच्यामुळेच हे निरंतर काम माझं इथून पुढेही चालूच राहील असं मला वाटतं. बरं आज तुम्ही जिथे पोहोचला आहात त्यासाठी खूप मोठी मेहनत, खूप संघर्ष तुम्हाला करावा लागलाय. त्या संघर्षाविषयी जर बोलायचं असेल तर ग्रामीण भागात पालकांना मुलांना शाळेत पाठवण्यासाठी म्हणून खूप आपल्याला मेहनत घ्यावी लागते. त्यांना समजावून सांगणं हे खूप मोठं आव्हान असतं आणि तितकंच मोठं आव्हान असतं या सगळ्या मुलांना शिक्षणामध्ये शिक्षणाच्या प्रवाहात घेऊन येणं आणि तिथे त्यांना टिकवून ठेवणं. हे टिकवून ठेवत असताना तुम्ही खूप वेगवेगळे अभिनव प्रयोग केले. त्यातला तुम्हाला सगळ्यात जास्त आवडलेला प्रयोग कुठला? मला वाटतं जो QR कोडेड पाठ्यपुस्तकांचा प्रयोग जो आहे तो सर्वात मला भावलेला आणि त्याचं देखील जगभरातल्या आणि राज्यभरातल्या शिक्षकांकडून त्याचं कौतुक होत आहे. कारण त्या प्रोजेक्टमुळं, त्या एका नाविन्यपूर्ण आयडियामुळं आज लॉकडाऊनच्या काळात देखील अनेक मुलांना त्यांचं शिक्षण पुढे चालू ठेवणं शक्य झालेलं आहे. ते आम्ही त्यावेळी केलं, ते आज त्याचे फायदे सर्वांना दिसत आहेत. तर मला वाटतं हाच माझ्या दृष्टीनं खूप महत्वाचा आणि नाविन्यपूर्ण प्रयोग आहे. मला तुमच्याशी बोलायचंय पण प्रेक्षकांना मला पुन्हा एकदा सांगायचंय, झी24 तुम्ही रणजित देसले गुरुजींना बघू शकताय. त्यांच्याशी मी गप्पा मारतेय. त्यांचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्याशिवाय पुढेही काही मिनिटं आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. पण रणजित देसले गुरुजींची रिॲक्शन अवॉर्ड विनर म्हणून सगळ्या चॅनलने दाखवली, पण रणजित देसले गुरुजींना फक्त झी24च्या माध्यमातून तुम्ही बघताय. त्यांचे सगळे फ्युचर प्लॅन्स ऐकताय. सर, आणखी एक महत्त्वाचा विषय म्हणजे गेल्या 7-8 महिन्यातलं शिक्षण खूप बदललेलं दिसतंय आपल्याला. तुम्ही स्वतः खरं तर ह्या सगळ्या माध्यमात आधीपासून काम करत होतात. ऑनलाईन शिक्षण असू देत किंवा ऑनलाईन प्रयोग मुलांपर्यंत पोहोचवणं असू देत. तर आधीचं शिक्षण आणि आता या कोरोना काळातलं शिक्षण, काय नेमका बदल तुम्हाला जाणवतो आणि हा कितपत फायद्याचा पुढच्या काळात ठरू शकतो असं वाटतंय? ही एक संधी आहे असं मला वाटतं की कोरोनाच्या काळामुळे तुम्हाला फेस टू फेस टीचिंग वरून आता तुम्हाला कम्प्लिटली डिजिटल एज्युकेशन मध्ये किंवा ऑनलाईन एज्युकेशनकडे यावं लागलं. तर या संधीचा फायदा आपण पायाभूत सोयी सुविधांची निर्मिती करण्याकडे पाहायला हवं, की मुलांना शाळांमध्ये आणि घरामध्ये देखील घरी असले तरी देखील शिक्षण कसं चालू राहू शकतं याचा आता विचार करण्याची वेळ आलेली आहे. आणि ही एक संधी या अर्थाने म्हणतो आहे की यामुळे तरी आपल्याला लक्षात आलेलं आहे की आपण किती आपल्या भारतामध्ये किती डिजिटली डिवाइड आहे किंवा किती डिजिटल पॉवर्टी आहे, की आपण एकीकडे इंडियाच्या प्रगतीच्या दिशेने जातो आणि त्याचवेळी भारतात पण असे काही घटक असतात की जे अजूनही त्याच्यापासून कोसो दूर असतात. ही दरी मिटवण्यासाठी तंत्रज्ञान हे उपयुक्त ठरणारच आहे, पण त्याचा अधिकाधिक वापर करण्यासाठी या कोरोनामुळं शिक्षक आणि सर्व समाज उद्युक्त झाला, हे मला त्याच्या दृष्टीनं महत्वाचं वाटतं. बरं, तुम्ही जी बक्षिसाची रक्कम मिळालेली आहे त्याविषयी मला तुमच्याशी बोलायचं आहे, पण त्याआधी आपण आता कोरोना काळाविषयी बोललो म्हणून मला एक प्रश्न विचारायचा आहे की आमच्या आसपास असे कितीतरी पालक आम्हाला सध्या दिसत आहेत की ज्यांनी त्यांची मुलं लहान आहेत तर त्यांचं या वर्षभराचं शिक्षण स्किप केलं आहे. हे वर्ष आपण मुलांना ऑनलाईन क्लास करू द्यायचं नाही, शाळेतही पाठवायचं नाही, फक्त खेळू द्यायचं त्यांना हे वर्षभर. असा निर्णय घेताना खरं तर त्या पालकांना सुद्धा खूप मोठं मन करावं लागतं असं म्हणावं लागेल. कारण एक पालक म्हणून मला सुद्धा हा विचार करताना किंवा असं काहीतरी मी करू शकते का असं माझ्या मनातही आलं नव्हतं. पण हा निर्णय घेणाऱ्या पालकांविषयी काय वाटतंय आणि एकंदरीत सगळे पालक जे झी24च्या माध्यमातून तुम्हाला आता बघतायत त्यांना तुम्हाला काय सांगायचंय? हे बघा, शाळेत गेला नाही किंवा ऑनलाईन शाळेमध्ये तो दाखल झाला नाही म्हणजे त्याचं शिक्षण थांबलं असं थोडीच म्हणता येतं. फॉर्मली पद्धतीनं तो एका विशिष्ट व्यक्तीकडून तो शिक्षण घेत होता, ते त्यांना आता थांबवलेलं आहे, एवढंच आपण त्याचा मर्यादित अर्थ घ्यायला हवा. पण शिक्षण ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया असते. शाळेत केवळ 6-7 तासच तुम्ही तिथं उपस्थित असता आणि तिथून काही विशिष्ट स्वरूपातली माहिती तुम्ही ग्रहण करत असता. पण शाळेच्या बाहेर देखील जे एक खुलं विश्व आहे त्याच्याकडून, निसर्गाकडून, फॅमिलीच्या मेंबर्स कडून, कम्युनिटीकडून मुलं खूप काही शिकत असतात. त्याच्यामुळे आज जरी मुलं, ज्या पालकांना असं वाटतं की 1 वर्ष आपण स्किप केलं, याचा अर्थ त्यांनी काहीतरी नाविन्यपूर्ण शिकण्याची संधी त्या मुलांना दिलेली आहे. आणि ही संधी इतर वेळी मुलांना घेता येऊ शकते. नॉर्मली जेव्हा तुमचं फेस टू फेस किंवा जेव्हा चालू असतं, तर अशा संधीचा कसा पद्धतीनं फायदा मुलांना, नेमकं कोरोनाच्या काळात पालकांनी काय शिकवलं हे फार महत्वाचं आहे. मुलं काय शिकली हे फार महत्वाचं होतं. कारण या कोरोनाने लक्षात आलं
की तुमच्या आरोग्यदायक सवयी तुम्हाला कशा व्यवस्थित अंमलात अगदी आणायला बरोबर. हव्यात. तुम्हाला त्याचं महत्व किती आहे हे या कोरोनानं शिकवलेलं आहे. तर मला वाटतं तुम्ही फॉर्मल एज्युकेशन जरी स्टॉप केलं असतं, 1 वर्ष जरी स्किप केलं असतं, तर या वर्षात मुलांनी काही नवीन वेगळ्या बाबी शिकून घेतल्या का? आणि ते ज्या घेतल्या नसतील तर ते आता कोणत्या शिकवायला हव्यात याचा विचार त्या निर्णय घेणाऱ्या पालकांनी करायला हवा. सर खरं तर तुमच्याशी भरपूर गप्पा मारायच्या होत्या, पण काही तांत्रिक अडचणी आल्या त्यामुळे आपल्याला लवकर ही चर्चा आटपावी लागते. पण तुम्ही रोखोक चर्चेत सहभागी झालात आणि इतकं छान माहिती झी 24 तासच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग. यानंतर रोखोकमध्ये इथे संपतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. Global Teacher Prize 2020 is Ranjit Desale.